अगं अंडी होती, 4च का गाठली तीस? 2 अंडी कुठे गेली? लग्नाला आमच्या 5 वर्ष झाली, पण आजपर्यंत सांगितलं नाही. आजपर्यंत सांगितलं नाही की मी कच्ची अंडी पित्या. कच्ची अंडी पित्यास तू? तुमचा ब्लॉग तिकडे राहू दे, पण कालवणात जरा जरी इकडे तिकडे जरा जरी जास्त कमी झालं तर मला मारा संध्याकाळ असं सांगितले. त्यामुळे सध्या मी लांबनं शूटिंग करायला लागलो भेट भेट. भागे हातपाय माझं थरथरा लागले ती यांच्या धाकी नसल्या. क्वालिटी आपण देवाला कसं असं निवद धावतो का नाही, तसं असं निवद घेते. म्हणून प्रायव्हेट दवाखान्यात लोक काय जाते ती डायरेक्ट डॉक्टर बॅटरी चेक करते, इथं फ्लॅशने चेक करते बापाच्या. दिसलं नाही दिसलं काय नाही जावं घरला. तर रामराम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार पडतो स्वस्त मजबूत टिकाऊ कट्ट अशा नवीन कट्ट ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, अवघ्या 2 ते 3 दिवसावर श्रावण महिना राहिलेला आहे. तर श्रावण महिना जवळ आलाय आणि त्यासाठी माझी लगबग चालू आहे की मांसाहारी काहीतरी विषय करावा. त्यासाठी माझी लगबग चालू आहे आणि घरातली म्हणायला चिकन नको आणू, आज अंडी करूया. मग मी पण म्हणतोय अंडीच करावी, कारण चिकन खाऊन खाऊन माझ्या पण घशाला जरा सूज आले का झालंय. लय चिकन आणि मटन मागच्या पूर्ण आठवड्याभरातलं 4 दिवस माझं बाहेरच गेले ती चिकन आणि मटन खाण्यात. त्यामुळे म्हटलं जरा असू दे आज अंडीच करूया. तर लगबग चालू आहे सगळी अंडी करायची वगैरे, अजून अंडी आणायची ती तरी पण लगबग चालू आहे. सध्या शिवांश लागला इथं दांगा करायला, चाव 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 करत. पप्पा तिथं बसले शिवांशला घेऊन घोडा घेऊन, पण ह्यो काय त्या घोड्याकडे बघन झालाय, ह्यो बघायला लागला माझ्या ब्लॉगकडे. मदर बसले इथं तिचं व्हिडिओ बघत. आणि सध्या आमच्या कायम कामात असणाऱ्या आमच्या वैयक्तिक साम्राज्यानं आणलेल्या आमच्या बायको श्री निकेता सूर्यवंशी जी या इथं नट्टापट्टा करून बसले ते. आज इकडे बघ, आज फुल लावतो तुम्हाला बघा, फेअर अँड लवलीची कमाल टकाटक पैकी. आणि त्या सध्या चहा करायला लागले तिथं. आणि माझ्या मागं असा वनवा लावलाय की चहा करतोय तोपर्यंत अंडी घेऊन या, म्हणजे अंडी वगैरे आणली की चहा शिजतोय तोवर तिकडे अंडी पण शिजते ती. पण 2च गॅस आहेत आपल्याकडे, एकावर चहा ठेवला आणि दुसऱ्यावर ठेवले. मग अंडी कुठे शिजवणार माझ्या टकुऱ्यावर? चिंगळ्याचं टकूर एक लय गरम आहे. कालच त्याचं बोरणान आपलं हे झाले काय झालं या केस कापून टाकले ते मामाने त्या, काल त्याचा विषय हार्ड गेला. तर चालतंय मी जरा सध्या अंडी वगैरे घेऊन येतो. चहा शिजतोवर अंडी आणू का मी? आज 2 मिनिटात येतो, इथं लय लांब जायचं मी. अन्नाच्या दुकानातून जरा 4 अंडी आणतो. किती अंडी आणू? हा निकिताला तुला किती अंडी पाहिजे ती? तुला एक, चिंगळ्याला एक. बर 2 बेग बेबे तुझ्या व्यतिरिक्त 6. मला कॅल्क्युलेशन जमते. तर चप्पल घालतो आणि नीट गोला अन्नाच्या दुकानात जातो. अंडी आणायची, 6 अंडी आणायची आपल्याला. आणि अन्नाचं पोरग इथं बस, अन्नाचं नातू बघा इथं बसलाय गेम खेळत. गेम आड ही तिघं पण कुक्याची आहे ती, नुसत्या पबजी फ्री फायर ही खेळत बसते ती. तर चला जाऊया, जाऊन जरा 4-5 अंडी घेऊया जाऊन अन्नाच्या दुकानात. सध्या मी अण्णांच्या दुकानात आलो इथं. अण्णा 6 अंडी द्या, 6. आणि अण्णांचा नातू बघा त्या तिथं बसला खेळत गेम. तर चालतंय 6 अंडी घ्यायची आणि नीट गोल अंडी. जरा आज श्रावण जवळ आला म्हणल्यावर कार्यक्रम केलाच पाहिजे जरा लवकरात लवकर. सध्या 6 अंडी पॅक करून दिले जाणार. अण्णा चला येऊ का? टाटा. तर 6 अंडी सध्या पॅक करून घेतली ते आणि नीट गोल आपलं मार्क म्हणून आता घरात दिशेने करायचं. चला टाटा बाय बाय. बघा इथं श्रीराम किराणा स्टोअर नाही, सद्गुरी ब्रह्मचेतना वाटतं. आणि तिथं पुकारलं की ऑनलाईन की श्रीराम किराणा स्टोअर वरनं 6 अंडी आपण घेतली ती. इकडे एक डिरी आहे तिथं आणि कधी बसला आहे डिरीत. शपथ कुक्या चारा उलटा झाली इकडे यांचं चालूच आहे. आणि सध्या 39 रुपये घालून मी 6 अंडी घेऊन आलोया आणि शिजात घालाय देऊया सध्या घरात. यो गेट बंद, विषय हार्ड. तर मी अंडी घेऊन आलो आणि तो मैफिल रंगल्या बघा, मैफिल रंगल्या बघा. चिंगळू काय झालं तुला? चिंगळूला खायला पाहिजे वाटतं. आणि इकडे मम्मी वगैरे बसल्या, इकडे पप्पा. चिंगळूला घेतलं बघा, दंगा करायला. हिजर अंडी का, हिजर अंडी का, अंडी टुक 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 अंडी बोंगाडी. तर अंडी आणली ती आणि सध्या स्नेहचाचा आस्वाद घ्यायला इथं सगळी आली ती. चावर ठेवलीत वाटतं तिकडं. चिंगळ्यापासून सावधान, चिंगळ्याला एक कडक आहे. तर अंडी आणली ती, अंडी ह्या इथं ठेवतो. थोड्या वेळात आपल्या निकिताजी या अंड्याचं विषय हार्ड करतील, अंडी वगैरे शिजत घालतील. मी जरा मसाला वगैरे बनवा त्यांना मदत करणार आज आणि छटछूट कार्यक्रम करायचा. अंडी वगैरे कशी बनते ती आज बघूया जरा तडकदार बडकदार पद्धतीने. तर चालतंय चहा वगैरे पितो. चहा प्यायचा कार्यक्रम पलीकडे टाकलाय आपला. बिस्किट पाहिजे म्हणून एवढं दंगा चालू आहे त्याचा. बुक मारी बिस्किट पाहिजे म्हणून दंगा चालू वाटतोय त्याचा. आणि घरात बघा
त्या भाऊला गाड्या याने आलाय घोडा नवीन आणलाय ह्याच्या वेळेला. टकलू केला तर घोडा आणला, आता जरा ही बांधलंय टकूच्या, त्यामुळे टकलू दिसत नाही. हा ना चिंगलू बिस्किट पाय एवढा दंगा करत होता ह्या बिस्किट पाय दोघं दंगा केलास. ह्या 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 नाक जरा वल्ल झालं वाटत. तर चालतंय, सगळ्यांचा चहा प्यायचा कार्यक्रम चालू आहे सध्या. बघा आवरलेली नाही तुझा फेरन लावली, तिकडे फेरन लावली लावलेला दुसरा माणूस. पप्पा आणि मी पावडर सुद्धा लावत नाही तरी म्हणून आम्ही काय पडलोय. आम्ही जर बारक्यापणापासून फेरन लावली लावले असते तर पप्पा तुम्ही गोरं झाला असतं बरं का, 100%. मग मम्मीला फाईट दिली असती पप्पानी आणि मी ह्याला दिली असती बारक्यापणापासून फेरन लावली असती. तर चालतंय, स्नेह चहाचा आस्वाद घेतो. त्यांनी यांच्या चहाचा आस्वाद घ्यायला चालू केलंय सध्या चिंगळू महाराजांनी. खारी सोबत प्रिय काळा चहा. तर चहा पितो आणि चहा पिऊन परत कार्यक्रमाला लगबगायला लागू आपल्या की काय किरकोळ अंडे वगैरे शिजूया. तर अशा पद्धतीने स्नेह चहाचा सगळा आस्वाद वगैरे घेतला, जरा इकडे तिकडे खारी वगैरे खाल्ली, जरा पोटाला आधार मिळाला. आणि सध्या ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आता साध्य व्हायला चालू झालेली आहे. तर सध्या निकिताजी यांनी अगं अंडी होती 4च का गाठली तीस? 2 अंडी कुठे गेली का? 2 अंडी कुठे गेली? 2 अंडी कुठे गेली ग? कच्ची अंडी खाल्लीस काय तू? तर एक नवीन आत्ताच मला माहित झालं, लग्नाला आमच्या 5 वर्ष झाली पण आजपर्यंत सांगितलं नाही की मी कच्ची अंडी पित्या. कच्ची अंडी पित्यास तू? कच्ची अंडी खाणार बायको बघा माझी कच्ची अंडी खात्या बघा. हीच ती फेरन लावली लावून कच्ची अंडी खात्या. तरीच म्हटलं स्किन टोन गोरा कसा काय एवढा? पैसे घेऊन जेवढं प्रमोशन करत नाही माणूस त्याच्या डबल तुम्ही करताय बिन पैसे घेता, कारण तुम्ही लावताच तर एवढं सारखं फेरन लावली. काय 2 अंडी काय झाली निकिता? संपली. कुठे गेली ती? माझ्या घशात लपवून ठेवलीत का कुठे? इथं कुठे गेली मग ती अंडी? कुठे गेली ती? पण अंडी गेली कुठं लपवून ठेव? ह्यात का ठेवलीस ती? तू पोळी करणारस मी, मग फ्रीज मध्ये कशाला ठेवायला लागते ते? काही इकडे तिकडे हात लावलं फुटणार असं विषय. तर चालतंय, माल सिक्युअर ठेवलाय. बर. तर चालतंय, अंडी वगैरे शिजत काढली तिथं. थोड्या वेळात अंडी शिजून झाली की मी सोलाय बसणार आहे. आणि मसाला काय काय करायचा त्याचा? आलं लसूण पेस्ट आणू काय का घरातच करायची? आणाय पाहिजे. तर आलं लसूण पेस्ट आणतो, त्याच्यासारखी चव देत नाही हो काय. एकदम चविष्ट आणि चमचमीत अंड्याचे आज कालवण करायचं आपण. सुट्टी नॉट ब्रो, विषय हार्ड. तर निकिताजी यांच्या हातचं खायचं म्हटलं ना चमचमीत करायला लागणार. बघा नाही म्हणत्या, मी करू काय मग? चालतंय. आता थोड्या वेळात मी जाऊन जरा आलं लसूण पेस्ट आणतो, जरा मसाला वगैरे टाकाटाकी तयार करून ठेवतो भाजून भिजून, कारण मलाच आज हातात माझा जिम्मा उचलायचा सगळा. मग बलाढ्य जिम्मा असं कोण बी उचलू शकत नाही. कळलं का? काय सगळ्यात टॉम अँड जेरी आईलच्या गावात बघा चिंगळ्याला नवीन भांडी आली ती मामाकंड खास शुभ अवसरभर. ह्या टॉम आहे, टॉम अँड ह्या जेरी आहे. आणि ह्यो टॉम, ह्यो आमचा जेरी. कसा एवढा जेरी, बारकोळा जेरी. तर चालतंय, मसाला वगैरे तयार करतो आणि आलं लसूण पेस्ट जाऊन घेऊन जातो. तर अशा पद्धतीने टकाटक पैकी आलं लसूण पेस्ट मी आणल्या आणि इथं ठेवल्या सध्या. आणि सध्या मिक्सर वगैरे जोडून घातला इथं. आणि चिंगळा माणूस आहे तिकडे, चिंगळा नेलं बघा मम्मीने उचलून त्याला लगेच गेला भुर. आणि इकडे निकिताजी यांनी सध्या शिंग्याचा कार्यक्रम चालू केला इकडे. आणि सध्या अंड्याचं काहीतरी असं हाल हवाय. अंडी सध्या उकळत्या पाण्यात आहे, ती उकळत्या आणि खवळत्या पाण्यात आहे. आणि सध्या मी मसाला बनवणार आहे. कुठे मसाला बनवायचा काय कार्यक्रम? ह्यात रेडी आहे काय? तर मसाल्यामध्ये बघू शकता कोथिंबीर, तीळ, जिरं, खोबरं सगळं आहे. आणि आता पॅक करून मिक्सरला लावायचं असं भांड. ओके, हे असं बटन चालू करायचं. आधी बंद आहे बघूया. झिरो आहे. हा ओके झिरोच आहे. बटन चालू केलं, 1 2 3 करू चालू. घेऊ का देवाचं नाव?
झालं झालं ना का झालं का नाही चालूच आहे. ही झालं का नाही तेवढं झालं. जाऊ जरा बघ बघ बरं जरा बघ बरं झालं का नाही हे असलं काहीतरी झालं आणि यात सध्या पाणी वाटायचं म्हणते त्या तो बघा विषय काहीतरी असा आहे असा वनवाय असा झालाय काहीतरी पाणी होतायचं काय आणि त्यात सध्या स्नेह पाणी मम्मी बास काय एवढं बघ बरं तुला काय वाटतंय मम्मी काय करावं आणि ह्यात 4 मिरच्या टाकू काय का मिरची टाकून ठेवली. 4 मिरच्या इथं ठेवलं ही हायस परत ही घेतलं ह्याच्या असं लावलं हो बघा चोर ये चोर 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 खाये खाजा खाजा तर शेवटचा फेरा मारायचा मित्रांनो जर मी एका हातानं असं केलं ठॉर तर ही उडून माझ्या तोंडावर ठॉर शिरी त्यामुळे जरा धावतो बारीक करतो आणि मग धावतो तर सध्या टकाटक पैकी 1 नंबर टकाटक असा मसाला तयार झालेला आहे आणि ह्या इथनं काढूया पहिल्यांदा लाईट बटन बंद करूया मिक्सरचं इथनं काढूया असा काढला ह्या इथं ठेवलं ओके तर सध्या मसाल्याचं काम सगळं झालंय टकाटक पैकी 1 नंबर टकाटक आणि सध्या चायनीज मालिका लागल्या चायनीज कुठल्या माहित नाही निकिताजी यांची आवडती चायनीज मालिका झालं का ओके अजून जरा फिरवा लागतंय मित्रांनो कच 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 लागतंय म्हणून आपण इकडे घेऊया तर पुन्हा एकदा जरा घारघूर केलं याला आणि आता बघा कसा झाला विषय निकल तर आता बघा कसा विषय झालाय गिर टकाटक 2-4 थेंब इकडे तिकडे सांडू द्या चालायचं तेवढं तर झालंय टकाटक पैकी ह्याचा कार्यक्रम आता जरा अंडी सोला घेऊया हो गरम है सांडशे घ्या सांडशे सगळा कार्यक्रम करा बघा ही अंडी शिजलीत आपली आणि सध्या ही पाणी हात होते आपण आणि सध्या ही असं चालू करायचं बघा असं चालू करायचं असं पाणी करायचं या फुल प्रेशरने परत असं बंद करायचं झापशिरी जरा इकडे तिकडे सांडतंय बघते बघा रागान लगेच सध्या अंडी वगैरे अशी गुळ घ्यायची पाणी टाकायचे हात चला तर सध्या मसाल्याचा विषय टकाटक पैकी कार्यक्रम पार पडलाय आणि सध्या मी अंडी सोला बसलो इथं ठॉक हे जायला ही अंडी हा मारायला गेलो ही फुटलं ना हीच फुटलं ही बी फुटलंय शेवटी फायनली याचा कार्यक्रम केला तर आता भार करत अंडी सगळी सोलून घेतो टकाटक पैकी एकदम खट्ट पैकी आणि अंडी सोलून परत ना मग मलाच एक पुढचं सगळं मला सांभाळलं पाहिजे असं वाटतं काय म्हणाला हा परत मीच करतो आज जरा बघतो मला जमतंय का टेस्ट बिस्ट टकाटक पैकी एकदम रस्सा झणझणीत पातळ रस्सा आणि पातळ रस्स्यात एक चरचरीत अंडी टाकून कसा विषय होतो बघा घसा जरा माझा खराब झालाय मित्रांनो लय बडबडायला लागतंय त्यामुळे घसा खराब झालाय तर चालतं अंडी सोलतो आणि थोड्या वेळात बघूया कसा विषय तर अशा पद्धतीने टकाटक पैकी मी अंडी वगैरे सोलली ते अंडी सोललेली निकिताजी कार लागली त्याला कापलंच का अंडी झालं बघा असं काहीतरी कापली ती बघा अशी अंडी कापली ती तर सध्या माझ्या नेतृत्वाखाली निकिताजी आज अंडी बनवणार आहेत इकडे बघ जरा टकाटक ये आज आहे अंड्याचं नियोजन नाद करतो काय सुट्टी नॉट तर चालतंय सध्या तिकडे गरम पाणी करायला ठेवलंय आणि सध्या इथं अंडी वगैरे करणार निकिताजी पहिल्यांदा तेल ओतल्यानंतर सांगतो मी पुढं काय करायचं तुम्हाला तर अशा पद्धतीने सगळा टकाटकपैकी कार्यक्रम चालू झालेला आहे सध्या तेल वगैरे कडवलं आणि त्याला तर आलं लसूण पेस्ट टाकल्या आणि गिरिक करायचं चालू आहे विषय हार्ड आहे आणि बघा चटणी मसाला बिसाला टाकला सगळं असं का ग आधी ती आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची असते ना का कांदा घालायला असतो यात कांदा भाजायला जरा मटणागत का नाही असंच करायचं काय हा आमची मम्मी अशी करते कांदा बिंदा भाजत नाही बरं राहू दे जाऊ दे तिकडं जरा गरम पाणी करत ठेवलंय ते रश्श्यासाठीच आहे आणि जरा भाजून दे इथं बिर्याणी मसाला टाकूया जरा बिर्याणी मसाला आहे कारण आमच्याकडं अंडे गिरवी मसाला नव्हता म्हटलं बिर्याणी मसाला गावला मी तेव्हा टाकणार आहे यात ओ मसाला टाकला सगळा शिजवायला अचानकपणे मी तुम्हाला बिर्याणी मसाला लावतो इकडं मसाला गेला बघा बुडाला चरचरीत एकदम कसं चाललंय बघा घराक गुरुक नाद करतो काय यावं लागतं असं खायला आणि त्यात टॉपचा आचार्य आपल्याकडे टॉपचा आचार्य आणि मार्गदर्शन करणारा आचार्य मोठा आचार्य इकडे आहे छोटा आचार्य इकडे आहे त्यामुळे छोट्या आचार्यानं सांगेल तसंच केलं पाहिजे काय मला सांगेल तसं करत नाही तिच्या मनानं चालू आहे
मोठ्या आचार्याला काही किंमत राहील ना याच्या गावात चालायचं आता. तर चालतंय निकेतजी आणि सगळा मसाला शिजवून घेतलाय टकाटकपैकी आणि मध्ये मध्ये करू नका म्हणून सांगितलं मला. तुमचा ब्लॉग तिकडे राहू दे पण कालवनात जरा जरी इकडे तिकडे जरा जरी जास्त कमी झालं तर मला मारायला संध्याकाळ असं सांगितले. त्यामुळे सध्या मी लांबनं शूटिंग करायला लागलो भेट भेट भागे हातपाय माझं थरथरा लागले ती यांच्या धाकी नसल्या ठसका उडला. सगळा मसाला टोटल गेला पाक मोकळं करून टाकलं त्याला. गिरिक 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 शिजवून घ्यायचा टकाटक पैकी एक सारखा. कसा आहे नाद करतो काय अहो असं करायला धाडच लागतंय. यांच्याकडे आहे फक्त आमच्याकडे नाही. टकाटक झाले निकिता खट्ट जरा शिजू दे. काय करायला लागल्यास तिकडे काय तर काढायला लागलं का बाहेर प्लेट साठी वाटी यो झाकायला काहीतरी मसाला थोडा वेळ 2 मिनिटं शिजवत घालायचा. तोर निकिता जे आवडतील त्यांचं काय असेल ते. सध्या झालं सगळा टकाटकपैकी कार्यक्रम आपला पार पडलेला आहे आणि मसाला शिजला असेल जर असेल निम्मारत असं वाटतं मला. बघूया काय होतंय ह्यांच्या सानिध्यात मसाला नाही लागणार चिकाटला बी नाही अहो खाली क्वालिटी केला की हिरवी. ह्यात जरा कांद्याचं फ्लेवर असतं का नाही आणि टॉप लागला असतं एकदम रश्शाला झक मारली असते. हा मग मी पण म्हणतो कांदा घालावा जरा त्याशिवाय कांद्याशिवाय फ्लेवर नाही. शेता आल्यावरच तू अंडी बिंडी करायला शिकल्यास. तिकडं आमच्या सासरवाडीला तिकडं काय नाही शिकली. हा तिथं मम्मी करते आणि हे बघत बसत्या नुसती खायात बसत्या खात बघत बसत्या. आणि तर झाले कोथिंबीर वगैरे बारीक चिरून घेतले इथं चॉपिंग बोर्डवर आणि सध्या झालं मसाला शिजला असेल बास की. हा घे की असं घे की सांग की हात लावा म्हणून त्याला. हा शिजला आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. एक चॅनल चालू करते तुझा निकिताज किचन्स. बघा सध्या मसाल्यामध्ये जरा गरम गरम पाणी ओतले झाला रस्सा तयार. झाला रस्सा तयार काय आहे झाला रस्सा तयार अंड्यांचा. आता यातला यो शाकाहारी रस्सा आहे. यातला मम्मीला निम्मा 4 वाट्या 2 वाट्या काढून ठेवायचा आणि राहिलेल्या रस्त्यात नुसते अंडी टाकायची झाला विषय. एवढं सोपं आहे. याच्यापेक्षा मी चिकन बनवतो तिला अवघड आहे. तास जातो मला चिकन बनवायला. ही तर 15 मिनिटात कार्यक्रम सगळा ओरखला यांचा. झाला रस्सा तयार झाला. आता उकळी असतो जरा 2 मिनिटं वाट बघायची. टिक 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 1 टिक 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 2 टिक 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 3 असं करत करत आपण वाट बघूया थोडा वेळ. आणि वाट बघून झाल्यावर शेवटी हे बलाढ्य मासे टुबुक होणार आहेत थोड्या वेळात. तर फायनली रस्साला उकळी आलेली आहे मित्रांनो. आणि मी जरा चिंगळ्याच्या बारशात नाही बारशात नव्हती जावयात उरलेला बालुशा खाल्लाय. खाजा मेरे बालुशा असं काहीतरी खाल्लंय. खाजा नाहीतर बालुशा काय तर होतं ते खाल्लंय मी सध्या. आणि सध्या उकळी आल्या वास घेत्या गरगरीत गमगमीत आहे का क्वालिटी आहे. आपण देवाला कसं असं निवद धावतो का नाही तसं असं निवद घेते. ही शाकाहारी माणसासाठी सेपरेट काढायला लागेल बघा. 4 पया 1 वाटी भास होते मम्मीला शाकाहारी. मदर आमची मालकर आहे त्यामुळे मदरला जरा सेपरेट काढून ठेवावं लागतं थोडंफार क्वचित. तर मम्मीला बाद झालं एवढं मम्मी उलटी पालटी होत्या. जरा काढ ओके. आणि विषय असा झाला मित्रांनो मांडवकाडा धबधब्याला मी जाऊन आल्यापासून सर्दी आल्या आणि सर्दी आल्यावर जी घशात जी दुखायला लागले. आता मला घास घेताना पण जरा असं ऋतूत घशात जाते. दवाखान्यात जाऊन आलो मी पण दवाखानेवाले म्हणजे ते काय नाही. दवाखान्यात गेलो तर एक मॅडम होती तिथं तिला म्हटलं घशात जरा दुखतंय गिळताना वगैरे दुखतंय. तिने डायरेक्ट गोळ्याच लिहिल्या आणि दिल्या. तिला म्हटलं जरा घासा बघा की गोष्ट त्याने चट्ट पडले काय झालंय. तिला बॅटरी तिथं गावना बॅटरीच नव्हती तिथं. हुडकल्यागत केलं मोबाईलची टॉर्च लावून करून बघायला लागले. काय आता काय पर्याय नाही त्याला. जीवन खडतर आहे. तर चालायचं तेवढं पैसे वाचवण्याने नादात मी सरकार दवाखान्यात गेलतो. काय आता काय बोला चालायचं तेवढं म्हणून प्रायव्हेट दवाखान्यात लोक काय जाते ते डायरेक्ट डॉक्टर बॅटरीने चेक करते तर फ्लॅशने चेक करते मोबाईलच्या. दिसलं नाही दिसलं काय नाही जावं घरला. तर चालतंय असावं चालायचं तेवढं. अंडी आपली टाकली ती पाण्यात
हे काय जाऊ शकलो नाही, माझं रड गाणं सांगत तोवर गेलं. हा अंड्यांना दिली श्रद्धांजली. अंड्यांची श्रद्धांजली झाली, आता अंडी बुडवून टाकली यात वर जावतो, नाही तर तुम्ही म्हणशील अंडी बुडवली नाही ती बाडगोळा खोटं बोलतोस. तर अंडी बुडवली जातात. आता विषय हार्ड झाला सगळा, टकाटक पैकी कार्यक्रम पार पडला इथला. आता आपण नाही जाऊ शकत नाही, अजून खायचं खाऊन दावायचं तुम्हाला. आता सध्या निकिताची भाकरी वगैरे करणार इथं, आणि मी सध्या जरा एडिटिंगचं काम करत बसणार किरकोळ तोपर्यंत हिचं वस्तूवर. तर थोड्या वेळात आपली पंगत मांडायचीच. कसा विषय आहे, कसं झाले की 0 मिनिटात दावतो तुम्हाला कसा विषय आहे. तर बाबांनो 15 ते 20 मिनिटं झालं मी कॅमेरा चालू करायचा प्रयत्न करत होतो, कॅमेरा चालू होत नव्हता आणि माझं मनच लागत नव्हतं. आईच्या गावात एवढा सगळा ब्लॉग वगैरे बनवून कॅमेरा चालू होत नव्हता, विषय हार्ड होत होता. तर सध्या जेवाय बसली, मार्ग जेवण झालं या टकाटक पैकी. हाजमेचा वाला झाला, अर्धीच भाकरी खाल्ल्या. तोंडात माझ्या सगळं बडबडायला लागलं, उष्णता जास्त बडागल्या माझ्या तोंडातली, त्यामुळे विषय हार्ड झालाय. आणि उष्णता जास्त बाळगल्या आणि जरा तिखट लागून देऊन झाले. तरी मी दवाखान्यात जाऊन आलो, गोळ्या वगैरे आहेत त्या खायच्या, आणि रस्सा एकदम चरचरीत आणि चमचमीत झालाय. मला जास्त तिखट लागायला लागलाय. क्वालिटी आहे ना रस्सा, क्वालिटी आहे. आणि ज्यांनी त्यांच्यासाठी खास बघा पोळी केली ती आणि रस्सा बी वाढायला लागला सुट्टी नोट. तर मला पण जरा भात दे, नुसता भातच गाबा घ्यायला लागलो मी. तर भोजनाचा कार्यक्रम आमचा फते झाला आहे. मला वाटलं आज कॅमेरा चालूच होत नाही, मग स्विच ऑफ करून काढला फोन, कॅमेरा चालू झाला. जरा बरं वाटलं, आता मनात शांती आली. अरे बस डबल नको सिंगल बाज झालं एवढं, बस तेवढा बी नको. तर सध्या भात वगैरे कुसकारून आपला कार्यक्रम फते आहे. तर आता जेवतो आणि नीट गोल झोपतो, कारण उद्या सकाळी लोकांना कसं आहे माडीचं पाठच जायचं मला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.